लोकसभा मतदारसंघामधून ज्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे बहुजन रिपब्लिकन काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार झुंजार आव्हाड आपल्याशी उपस्थित आहेत। त्यांची एकंदर प्रतिक्रिया घेऊया। नाशिक लोकसभेत त्यांचं काय विजन आहे? नाशिक लोकसभा मतदारसंघातून मी 12व्या वेळेस ही निवडणूक लढवित आहे। यापुढे मी 11 वेळा लोकसभेच्या उमेदवारीसाठी उभा होतो। त्यावेळी मला 92,000पर्यंत मतं मिळालेली होती। नंतर 15 वर्षांनी राजकारणामध्ये पुन्हा उभा कोणत्या पदासाठी आमदारकीसाठी उभा राहिलो नव्हतो। परंतु माझं वय आता शेवटच्या क्षणाला आलं असल्या कारणाने वयाच्या 85व्या वर्षी मी शेवटची निवडणूक लोकसभा निवडणूक लढवित आहे। आणि या निवडणुकीसाठी मी ज्या पक्षाचा अर्ज भरला त्या पक्षाची उमेदवार म्हणून नामांकन भरीत असताना कलेक्टर समोर मी शपथ घेत असताना दादा भुसे, आमदार सुहास कांदे आणि स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बळजबरीने कॅबिनमध्ये घुसले आणि धाडकन आवाज करून ते आतमध्ये आले आणि त्यामुळे कलेक्टर घाबरले। कोणी अतिरेकीच्या इथं शहरामध्ये घुसले कारण कलेक्टरच्या अशी धास्ती निर्माण झाली। याबाबत आम्ही कलेक्टरला बोललो की असे हे लोक मुख्यमंत्रीने कसे काय निवडणूक अधिकारी परस्पर परवानगी होतं अशी तक्रार आम्ही केली व चॅनलला मुलाखत दिली। परंतु मुख्यमंत्री असल्या कारणाने चॅनलवरची मुलाखत कोणी दाखवलीच नाही। आणि हे जे मुख्यमंत्री आणि दादा भुसे आणि सुहास कांदे हे लोकसभेचे उमेदवार गोडसे यांच्यासाठी दबाव आणण्यासाठी कलेक्टरकडे आलेले होते आणि त्यांना कॅबिनमध्ये लपून बसावं लागलं माझं उमेदवार पत्र पूर्ण होईपर्यंत। ही बाब आम्ही त्यावेळेच्या चॅनलवर दाखवली पण ते पोलिसांनी दाबून टाकली। अशी तक्रार आम्ही लेखी देखील केली कलेक्टर साहेबांकडे। ते म्हणे आपण निवडणूक झाल्यानंतर पाहू। आणि जो उमेदवार काय त्यातनं हेमंत गोडसे उभा आहे त्याच्या विरुद्ध त्याने बाल स्कूलचे प्राध्यापक आणि प्रिन्सिपल यांना मारहाण करताना त्याला स्वतः पोलिसांसमक्ष त्याने मारहाण केलेली होती। त्यावेळी या प्रिन्सिपलला त्याचे फोटोग्राफ त्या सर्व लेटर हेडवर फ्रंट पेजवर त्या बातम्या आलेल्या होत्या। बातम्या सगळ्या न्यायालयात हजर करून साक्षीदार तपासून त्याच्याबद्दल गुन्हा दाखल करावा म्हणून सगळ्यांना साक्षीला समन्स काढलेले आहे। गुन्हा आज रोजी त्या न्यायालयात पेंडिंग आहे नाशिक रोडच्या कोर्टामध्ये। असे असतानाही त्या गुन्ह्याबाबत कोणतीही माहिती हेमंत गोडसे याने आपल्या निवडणूक नामांकन पत्रामध्ये दिलेली नाही म्हणून आम्ही तक्रार दाखल केलेली असून कलेक्टरने त्याबाबतचं इन्क्वायरीसाठी मुदत दिलेली होती कालपर्यंतची। तरी देखील त्याने त्याचा कोणताही खुलासा दिलेला नाही। आता मी वकील म्हणून जवळजवळ 54 वर्ष नाशिक न्यायालयात काम करीत आहे। त्या अगोदर मी मुंबईला मंत्रालयामध्ये लोकसेवा आयोगाकडून नियुक्त केलेला अधिकारी होतो। मी निवडणूक लढविण्याकामी जनसेवेत कामी राजीनामा देऊन नाशिक येथे 72 साली आलो आणि आजपर्यंत वकिली करत आहे। मुंबई हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट, जिल्हा कोर्ट, तालुका कोर्ट अशा विविध केसामध्ये मी आज वकिली केलेली असून या जिल्ह्यामध्ये माझे सुमारे 50,000 पक्षकार आहेत। नाशिक शहर, सिन्नर, येवला, निफाड तुम्हाला काय काम करायचे? निवडणूक आल्यानंतर हा जो बेरोजगारांचा जो प्रश्न आहे, सुशिक्षित बेरोजगार असे 70% लोकांना कोणतीही नोकरी मिळालेली नाही। असे असतानाही मोदी यांनी 2 कोटी लोकांना सरकारी नोकऱ्या देऊ असं कबूल केलेलं होतं। जो मागच्या निवडणुकीत एकाही माणसाला नोकरी मिळालेली नाही आणि नोकऱ्यांचं खाजगीकरण करून त्यांनी अग्निवीरची जी योजना आलेली म्हणजे सैन्यामध्ये कंत्राटी माणसं नेमण्याची जे प्रक्रियेला आमचा विरोध आहे। तसंच शेतकऱ्यांच्या हजारो आत्महत्या होत असताना शेतकरी आंदोलन करीत असताना त्यांच्यावर दडपण आणणे, त्यांना त्यांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण करणे आणि शेतकऱ्यांना भेटीचा अवलंब कधी न जाणे अशा तऱ्हेचं कृत्य BJP सरकार होत असल्यामुळं त्यांना विरोध करून आपल्याला त्यांना नामशेष करण्यासाठी
400 पारचा जो नारा लावलेला मोदीने 400 पार त्याला कायमस्वरूपी या देशातून हद्दपार करावं आणि जनतेच्या मनाने ठोसावं आणि लोकशाही हळूहळू मोदी 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 असं सगळीकडे चित्र दाखवून गाडीवर मोदी, एसटीवर मोदी, रेल्वेवर मोदी, सर्व ठिकाणी मोदी 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 हा स्वतःचा सोडून इतरांचं काही दाखवित नाही. ही चाल जसा अडॉल्फ हिटलरने जगावर राज्य करण्यासाठी हुकुमशहा बनून जगावर युद्ध लावलं तशा तऱ्हेची हुकुमशाही भारतामध्ये आणून एक नेता एक देश या देशामध्ये आता हुकुमशाहीकडे जी वाटचाल चालू झालेली दिसते आणि भाजपा आणि इतर हिंदुत्ववादी जे पक्ष आहेत, शिवसेना देखील त्यामध्ये आहे. शिवसेना देखील हिंदुत्ववादी आहे, केवळ सत्तेमधून दूर झाल्यामुळं ते वेगळे झाले. तेव्हा शिवसेनेचा शिंदे गट किंवा ठाकरे गट हे देखील हिंदुत्ववादीच आहे. तेव्हा कुठल्याही हिंदुत्ववाद्याला देशावर राज्य करता येऊ नये व सेक्युलरिझमचं जे तत्त्वज्ञान राज्य घटनेने दाखवलं, निरपेक्ष धर्म निरपेक्ष राज्य हे टिकवणं, लोकशाही टिकवणं यासाठी आपल्याला विरोध करून लोकांना जागृत करण्यासाठी या लोकसभेच्या निवडणूक उभा आहे. आणि वन कंट्री वन नेशन म्हणजे एकच मोदी आणि एकच देश आणि एकच लीडर अशी जी संकल्पना मोदींच्या भाषणामधून दिसते ती हुकुमशाहीकडे चाललेली वाटचाल आहे. आणि हे रोखण्याकरता कामी आपल्याला निवडणूक लढवणं गरजेचं आहे. आणि निवडून आल्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार त्यांना सरकारी नोकऱ्या मिळाल्याच पाहिजे असं विधेयक पहिल्यांदा मी पार्लमेंटमध्ये मांडू शकतो. मी LLB असं शिक्षण मुंबईमध्ये केलेलं असून 52 वर्ष वकिलीमध्ये हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट अन्य ठिकाणी कामं केले. आम्हाला राज्यघटनेचं पूर्ण राहिलं आहे. शेतकऱ्यांवर जे अत्याचार होतात, महिलांवर जे अत्याचार होतात याला मोदी काही किंमत देत नाही. मणिपूरमध्ये स्त्रियांना नग्न करून बलात्कार, मराठा आरक्षणाचे मराठा जे गरीब मराठे असेल त्यांना आर्थिक तत्वावर आरक्षण द्यायला काही हरकत नाही. परंतु जातीच्या आधारावर आरक्षण देण्याची जी संकल्पना जरांगे पाटलांनी मांडली संपूर्ण चुकीची आहे. त्या आरक्षण ज्याच्या घरामध्ये उत्पन्न नाही अशा कोणत्याही माणसाला आरक्षण द्यायला काहीच हरकत नाही. आणि प्रत्येक माणसाच्या घराची भूमिका चुकीची आहे. जरांगे पाटलाची अतिशय चुकीचे आहे. आरक्षण कोणाला दिलं पाहिजे? जे समाजामध्ये दुर्बल घटक आहे, जे अछूत आहे, जे दरिद्री आहे, जे ज्यांना काही वर्षानुवर्ष पुढे तोंड त्या लोकांचं आरक्षण काढून घेऊ असं जे मोदी म्हणतात हा अतिशय अन्यायकारक असा निर्णय असून आरक्षण जे घटनेने दिले तर कायम चालू ठेवा. नवीन आरक्षण निर्माण करताना आर्थिक आरक्षण द्यायला काही हरकत नाही असं माझं म्हणणं.